नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये असं पिठलं कसं करायचं ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पिठलं बनवण्यासाठी इथे घेतलेले साहित्य बघा, मी एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे, थोडंसं टोमॅटो घेतले, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, आणि 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि लसूण चिरून घेतलेला आहे, चार कुड्या। आणखीन आपल्याला हळद आणि जिरे आणि मोहरी लागणार आहे फोडणीसाठी। चला मग आता आपण फोडणी देऊया। कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। कढई चांगली गरम झाली आहे, आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे 1 चमचा तेल। तेल गरम झाले, आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण, मिरची पण टाकून घेऊया। तेलामध्ये अगोदर आपण मिरची भाजून घेऊया। कांदा, आपण 1 मिनिटभर चांगला परतून घेऊया। कांदा पण आपला परतलाय, जास्त पण एकदम करपवायचा नाही कांदा। त्याच्यामध्ये टाकायचा टोमॅटो पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। कांदा टोमॅटो वगैरे चांगलं, कांदा टोमॅटो चांगला परतला, ह्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी पाव चमचा हळद। ह्याच्यामध्ये टाकून घेऊया 1 ग्लास पाणी। पाणी ओतलं, ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि पाण्याला आपण चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची। इथं आपण 2 ते 3 चमचे बेसन घेतलंय बघा, बेसन पीठ। तुम्हाला किती पिठलं करायचंय त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त बेसन घेऊ शकता। तर आपण ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून ना हे चांगलं मिक्स करून घेऊया। ह्याच्या गुठळ्या वगैरे होऊ नये म्हणून असं मोडून घ्यायचं आपण। बघा जास्त घट्ट वाटतंय, त्याच्यामुळे आणखीन थोडंसं पाणी घालून घेऊया। पाण्याला उकळी आली आहे, आपण गॅस बारीक करायचा आहे आणि हे ओतून घ्यायचं आहे बघा। आपण जे पीठ कालवलं होतं ना थंड पाण्यामध्ये, ते ओतून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। गॅस थोडा वाढवायचा आणि चांगलं 2 ते 3 मिनिटं आपण चांगलं ह्याला उकळवून द्यायचं बघा। मिनिटभरामध्येच आपल्या पिठल्याला लगेच उकळी यायला लागली। अजिबात एक सुद्धा गुठळी झालेली नाही, कारण आपण थंड पाण्यामध्ये अगोदर इकडं पीठ कालवून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। पिठल्याला आपल्या उकळी आली, आपण इथं हातावर थोडासा ओवा घेतलेला आहे, हातावर असा क्रश करायचा, थोडासा घासायचा आणि चोळून टाकायचा बघा, वास छान येतो। नाहीतर तुम्हाला ओबडधोबड उखळामध्ये काढून टाकला तरी पण चालतंय। मिक्स करून घेऊया। ओवा टाकल्यामुळे आपल्या पिठल्याला खूप छान अशी चव येते। ह्याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर बारीक चिरलेली, मिक्स करून घेऊया। बघा अगदी 5 मिनिटांमध्ये झटपट असं अगदी कमी साहित्यामध्ये आपलं पिठलं तयार झालं आहे। पद्धतीने तुम्ही पण पिठलं बनवून बघा